कंधार तालुक्यातील मातोश्री पांडण रस्त्यांच्या चौकशीसाठी आमरण उपोषण। कंधार तालुक्यातील मातोश्री पांडण रस्त्यांच्या कामांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने दादाराव पाटील शिंदे यांनी 14 ऑगस्ट 2026 रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कंधार तालुक्यातील सर्व मातोश्री पांडण रस्त्यांच्या कामांची समिती नेमून चौकशी करण्यात यावी, तसेच अपूर्ण असलेल्या मातोश्री पांडण रस्त्यांच्या बिलांवर स्वाक्षऱ्या करून आर्थिक व्यवहारास मदत करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोष आढळल्यास कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे। विशेषतः शिराढोण रस्ता ते कोल्हेमाळ दाताळा शिव पांडण रस्ता या कामाचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। मातोश्री पांडण रस्त्यांच्या कामांची वस्तुनिष्ठ तपासणी करून अपूर्ण अथवा निकृष्ट कामांबाबत जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करावी अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। कंधार तालुक्यामध्ये मातोश्री पांडण रस्त्याच्या माध्यमातून अनेक रस्ते झालेले आहेत, पण हे रस्ते अर्धवट आणि अपूर्ण आहेत। असे असताना देखील आपल्या कंधारचे गटविकास अधिकारी जन दिली माया त्यांच्याच बिलावर सह्या याप्रमाणे जन पैसा दिला त्याच्यावर सह्या करण्याचं काम करत आहेत। शेतकऱ्याचा रस्ता झाला काय आणि न झाला काय त्याला कुठलं देणं घेणं नाही। एवढा बेसरम व्हिडिओ आतापर्यंत कंधार तालुक्याला भेटलेला नाही। असं असताना देखील लोकप्रतिनिधी देखील संबंधित गटविकास अधिकाऱ्याकडे दुर्लक्ष आहे। त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना, शेतकऱ्याला जायला रस्ता व्यवस्थित नसताना देखील बिले उचलण्याचं काम या व्हिडिओने केलेलं आहे। यांच्याच निषेधामुळे आणि यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणून आमचे उपतालुका प्रमुख दादाराव पाटील शिंदे आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत। या अगोदर देखील जिल्हा परिषद नांदेड, तहसीलदार साहेब तसेच उपविभागीय अधिकारी नरवटे साहेब यांना देखील वेळोवेळी निवेदन देण्यात आलेले आहेत। मात्र प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे उद्या 15 ऑगस्ट आहे, आपला देश स्वतंत्र झाला असं म्हणतात, अशी म्हणण्याची वेळ आता या जनतेवर आणि आमच्यावर आलेली आहे। नाही, शासनाकडून झालेला म्हणण्यापेक्षा शासन पैसे देतंय, पण संबंधित इथले व्हिडिओ असतील, विस्तार अधिकारी असतील, कार्यक्रम अधिकारी असतील, हे सातेलोटे करून रस्ता झालेलाच नाही, रस्त्याची चौकशी नाही। तर आमची प्रमुख मागणी आहे की कंधार तालुक्यातील एक समिती नेमावी एसडीएम साहेबांना आणि कंधार तालुक्यातील मातोश्री पांडण रस्त्याची चौकशी झाली पाहिजे आणि हा भ्रष्ट आणि बेशरम गटविकास अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। ही आता आमच्या उपतालुका प्रमाणे सुरुवात केली आहे। यांच्यावर जर प्रशासनाला जाग आली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या प्रशासनाला आम्ही जागे केल्याशिवाय राहणार नाही। आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाप्रमाणे आम्ही संबंधित जिल्हाधिकारी साहेब, शिवसाहेब यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू आणि इथल्या अधिकाऱ्याला तीव्र स्वरूपाचा चपराक दिल्याशिवाय आम्ही शिवसैनिक थांबणार नाही।